आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तू अपराधी आहेस आणि तू ह्या पूर्ण सोसायटीच्या लोकांमध्ये भांडण लावून दिली. हे जर थांबणार नसेल तुला बदलापूरमध्ये यायचं बदलापूर टाकेल मी मनसेची शहराध्यक्ष आहे बदलापूरची आणि मला अविनाश जाधवनी पाठवले ठाण्यावरून. जाधव साहेबांनी सांगितलं या सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे. तो नगरसेवक असेल नाही तो राजेश शर्मा असेल कोण असेल त्यांना आत्ताच्या आत्ता बोलून देतात यांना पाणी मिळालं पाहिजे. आता त्या आमदार खासदारला सांग निवडून येताना पाणी पाहिजे लोकांना. बदलापुरात अमराठी बिल्डर विरोधात मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. बदलापूरच्या भवानी हाईट्स या 14 मजली इमारतीमध्ये 111 फ्लॅट असून शेकडो रहिवाशांना गेल्या वर्षभरापासून पिण्याचं पाणी नाही. या विरोधात इथल्या रहिवाशांनी मनसैनिकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मनसैनिकांनी या बिल्डरला आज गाठलं आणि त्याला चांगलंच धारेवर धरलं. रहिवाशांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बदलापूर शहरात तुला येऊ दिलं जाणार नाही याचा दम यावेळी मनसैनिकांनी बिल्डरला दिला. माझ्याकडे ह्या सोसायटीची लोक आली होती आणि त्यांनी सांगितलं की पाण्याचा विषय ताई आमच्याकडे आहे. पण इथे आल्यानंतर बरेचसे विषय निघाले ज्याच्यामध्ये पार्किंगची सुविधा आहे जी त्यांना पार्किंग दिलेली नाही आहे. बिल्डरने परस्पर पार्किंग विकलेली आहे. रेरा अंतर्गत बिल्डरने सोसायटीतल्या लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे त्यांच्यावरती केसेस केलेल्या आहेत. म्हणजे हे काय चालू आहे बदलापूर शहरामध्ये. बाहेरून आलेले बिल्डर लोक जर असे करत असतील आणि अक्षरशः इथे पाहायला गेलं ना तर अमराठी म्हणजे तो जो बिल्डर आहे तो गुजराती आहे. तो घाटकोपरून आलेला आहे आणि आपल्या मराठी लोकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे. कशा प्रकारे या रहिवाशांची पाठीशी आत्ता सध्या तरी त्याच्याबरोबर चर्चा चालू आहे. पण चर्चेतून जर काही निष्पन्न झालं नाही कारण त्यांनी बऱ्यापैकी त्याच्या ज्या काही सोसायटीच्या लोकांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. आता फक्त विषय पे अँड पार्कचा आहे. तर सोसायटी पार्किंग जी आहे ती पार्किंग कशा प्रकारे तो देतो हे आम्ही आता बघू. नाहीतर मग आमच्या पद्धतीने आम्ही इथल्या सोसायटीचे जे रहिवासी आहेत त्यांना न्याय मिळवू. दरम्यान वर्षभरापासून पाणी नसल्यानं रहिवाशांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. मात्र टँकरनं केला जाणारा पाणी पुरवठा दूषित असल्यानं त्यांनी बिल्डरला तक्रार केली. यावर मात्र बिल्डरनं कोणतंही समाधानकारक उत्तर रहिवाशांना दिलं नाही. दरम्यान या इमारतीमध्ये घर घेत असताना बिल्डरनं MIDC कडून पाणी पुरवठा केला जाईल असं सांगत प्रत्येक फ्लॅट धारकाकडून 1 लाख रुपये अशी जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम घेतली होती. मात्र 1 वर्ष झाले पिण्याचं पाणी या रहिवाशांना अजून उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे मग या रहिवाशांनी मनसैनिकांना याची तक्रार केली. बिल्डरनं आमच्याकडून पैसे घेऊन देखील गेल्या वर्षभरापासून आम्हाला पिण्याचं पाणी दिलेलं नाही. आम्ही काय करायचं असा सवाल रहिवाशांनी यावेळी केला. जर MIDCचं पाणी देत नाही हे घाण टँकर आम्हाला देतोय ह्याचा जिम्मेदार कोण. किती वर्षापासून ताई तुम्हाला हे. मला वर्ष झालंय. मला 2 महिन्यात मी 3 ते 2 महिन्यात पुरा फ्लॅटचं पेमेंट केलं. मी लोनवर करणार होती. मला बोलले तुम्ही पूर्ण पेमेंट करा तुम्हाला 2 महिन्यात MIDCचं पाणी येईल. आणि आज वर्ष होईल मला पाणी नाही आलंय. मला कोणतं पाणी मिळतं मग तुम्हाला. MIDCचं पाणी होतं आणि हे टँकरचं पाणी रात्री बाल्टी भरली ना सकाळी त्याच्यात गाळ असतो गाळ. आम्ही वर्ष झालं मी बिस्लरीचं पाणी पिते आणि जसं काही हे बोलतात ते टेस्टिंग करू. ही बाई 10 वेळा प्रश्न विचारला तू पाणी कुठून आणतो सांग का नाही सांगत आहे. आणि आता हे जे बोलतायत ना की पैसे म्हणजे वाढवून वगैरे हे करायचंय MIDC वॉटरसाठी आलेलं आहे असं की जी अमाऊंट त्यांनी ठरवलेली होती ती तर मी देऊन मोकळी केलेली आहे त्यांना. आणि एक्स्ट्राचे जे पैसे लागणार आहेत ते आता हे मध्ये मध्ये बोलत होते बिल्डर पण की तुमच्याकडून एक्स्ट्रा अमाऊंट घ्यायला लागेल तरच मग मी तुम्हाला पैसे हे करू शकतो पाणी देऊ शकतो. तर आम्ही 2 फ्लॅट घेतलेले आहेत. 2 फ्लॅटचे 1 लाख रुपये त्यांना दिलेले आहेत ऑलरेडी. म्हणजे 2 लाख रुपये आमच्याकडूनच स्वतःच्या इथून गेलेले आहेत. आता एक्स्ट्राचे जर पैसे मागत असतील तर आम्ही 1ही रुपया देणार नाही कारण आम्ही आमचे पैसे ऑलरेडी त्यांना दिलेले आहेत. आता ते त्यांनी तिथे कधी दिलेत काय दिलेत किंवा दिले नाहीत आम्हाला नाही माहीत. त्याच्यामुळे आतापासून जरी ते मागितले तरी सगळ्यांच्या समोर मी सांगते की कुठलेही बिल्डिंग म्हणजे आपल्या पूर्ण बिल्डिंगमधले कोणी 1ही रुपया न देताना तुम्ही जे आम्हाला हे केलेलं आहे ना सांगितलेलं आहे ना की आम्ही पाणी देणार आहोत MIDCचं तर ते तुमचा प्रश्न आहे. कसं द्यायचं तुम्हीच द्यायचं आम्हाला नाही माहिती. त्याचबरोबर या इमारतीमध्ये अनेक समस्या देखील आहेत. तर दुसरीकडे पाण्याच्या कनेक्शनसाठी MIDC कडे पाठपुरावा सुरू आहे. MIDCनं गेल्या वर्षभरात रहिवासी भागात कुठेही कनेक्शन दिलेलं नाही. त्यामुळे या इमारतीचं कनेक्शन रखडलेलं आहे असं बिल्डरने सांगितलंय. शिवाय लवकरात लवकर पाणी पुरवठा करून या रहिवाशांना दिलासा दिला जाईल असं बिल्डरनं आश्वासन दिलंय. ये जो भवानी हाइट्स का जो सोसाइटी में पानी का प्रॉब्लम है वो रिगार्डिंग MIDC वाटर है। MIDC वाटर मैंने कमिट किया था और सब लोग से 1 लाख रुपया अलग से भी लिया है मैंने।
उसके लिए मैंने सेंक्शन भी किया था 2022 में, ओके 22 में सेंक्शन भी किया था। सेंक्शन करके मैंने रेरा में डाला था कि सब एमआईडीसी का पानी देना है। मैंने ओसी लिया फरवरी में 24, बाद में पोजीशन भी दिया मार्च से लेके मई तक। और कंसर्न अथॉरिटी है ना, ये डे बाय डे 15-20 दिन करके डिले कर रहे हैं। उन लोग कनेक्शन किसको भी नहीं दिए बदलापुर में, ये मार्च के बाद जो भी है वो, उसमें मैं भी हूँ। 15-18 जन है बिल्डर। ये शेरगांव एमआईडीसी एरिया आता है, ये अपना बदलापुर ईस्ट में है। तो वो एरिया में किसको भी नहीं दे रही है। क्यों नहीं दे रहे उसका कोई जवाब नहीं है उनके पास भी। हम लोग ने तो सेंक्शन पहले ही निकाला है। मैंने ऑलरेडी ये नगर पालिका से रोड डाल पाइपलाइन पूरा अंडर जो एक्सकवेशन करके लेते हैं वो भी करके लिया है मैंने, मेरा सेंक्शन भी है, फिर भी उन लोग दे नहीं रहे कनेक्शन। और रिसेंटली दिसंबर में क्या किया उन्होंने, रेट बढ़ा दिया। एक एग्जांपल बोलता हूँ कि 1 लाख लीटर 100 mld है, उनका जो 100 mld का रहता है 65 lakhs का था, वो सीधा बढ़ा के उन लोग 1.5 करोड़ कर दिया। ये कुछ सेंस नहीं बनता है उसमें, 1.5 करोड़ क्यों बना? तो अभी ये जो त्यातच आता मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या बिल्डरला लेखी आश्वासन इथल्या रहिवाशांना द्यावं लागलं। त्यामुळे मनसेच्या मध्यस्थीनंतर लवकरात लवकर या रहिवाशांना पाणी मिळेल अशी अपेक्षा करूया। पब्लिक मीडिया, बदलापूर।